आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 100 मध्ये। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। शीतल राऊत यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा केला। महाविकास आघाडीच्या कुठच्याही घटक पक्षाबरोबर आम्ही तडजोड केली नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे। लोणावळा नगर परिषदेबाबत विचारले असता प्रफुल्ल पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा भेगडेंनी फिरवला, त्यामुळेच पुणे, लोणावळा आणि तळेगावमध्ये दम भरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ आली असा आरोप आमदार सुनील शेळकेंनी भाजपावर केला। सलील देशमुखांच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुखांच्या घरी बैठक पार पडली। सलील देशमुखांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार नाहीत अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी दिली आहे। सलील देशमुखांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवरून दत्ता भरणेंनी प्रतिक्रिया दिली। कोणताही मोठा नेता येत असेल तर त्यांचं स्वागत आहे। देशमुख घराणं या भागातील मोठं घराणं असल्यानं याबद्दल जो निर्णय घ्यायचा तो अजित पवार घेतील असं दत्ता भरणे म्हणाले। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते काँग्रेसमधील लोकांनाही माहीत आहे असं वक्तव्य रवी राणांनी केलं। यशोमती ठाकूर 6 महिन्यात भाजपमध्ये जातील, काँग्रेसच्या उमेदवारांना सन्मानपूर्वी आम्ही भाजपमध्ये घेऊ असं म्हणत रवी राणांनी काँग्रेसला डिवचलं। काँग्रेसचे काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला अभिवादन केलं। भिवंडी वाडा विक्रमगड रस्त्याची दुरावस्था झाली आहे। दरम्यान पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी या रस्त्यावरून प्रवास करणं टाळलं। ठाणे मनोर मार्गे ते विक्रमगडला पोहोचले। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। स्वाभिमानीच्या वतीनं धाराशिवमधील ढोकी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। ऊसाला प्रतिटन 3500 रुपये दर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अहिल्यानगरच्या निंबळक परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबाबत उपाययोजना करावी या मागणीसाठी वनविभागाच्या कार्यालयासमोर प्रहारच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी मागण्यांचं निवेदन वनविभागाला देण्यात आलं। अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरातील घरामध्ये बिबट्या शिरला। माणसाची चाहूल लागताच खिडकीची काच फोडून बिबट्यानं पळ ठोकला, त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मालेगाव अत्याचाराच्या घटनेचा छत्रपती संभाजीनगरात निषेध नोंदवण्यात आला। महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं चिमुरडीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मालेगावातील अत्याचार प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। शहापूरच्या शेंडेगाव या बिरवाडीच्या मॉडेल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। शहापूरचे तहसीलदार परमेश्वर काळुसे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। दिल्लीत 10वी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। यामुळे शाळेबाहेर पालकांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केलंय। संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे। नागपुरात मायलेकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय। खापरखेडामधील जयभोले नगरात ही घटना घडलेली आहे। लोखंडी तारेवर कपडे सुकवत असताना ही दुर्घटना घडली। राज ठाकरेंसोबत न जाण्यावर काँग्रेस ठाम आहे। मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत न जाण्याची आमची भूमिका आहे। समविचारी पक्षासोबत घेऊन निवडणूक लढणार असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाले। दिल्लीमध्ये चर्चा करूनच मुंबई महापालिकेबाबत निर्णय घेतलाय। नेते कार्यकर्त्यांना विचारलं आणि दिल्लीतही चर्चा केली। भाजप विरोधातील लढाई मजबूतीने लढू असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाले। शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केलाय। मुंबई मनपाबाबत सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार असून बैठकीत मुंबई मनपा कशी लढायची याबाबत चर्चा होणार आहे। पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की महाविकास आघाडीत लढणार याबाबत अद्याप स्पष्टता आहे। मुंबईमध्ये भाजपानं अब की बार 100 पारचा नारा दिलाय। अंतर्गत सर्वेक्षणामध्ये मुंबई महापालिकेमध्ये भाजपा 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज आहे। भाजपानं केलेल्या सर्वेक्षणामध्ये महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष समोर येतोय। ठाकरेंची सेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर अजूनही ठाम आहे। आपली फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल। भाजपाला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट हे फार महत्त्वाची असल्याचं इथं ठाकरेंच्या सेनेचं म्हणणं आहे।
सलील देशमुखांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवरून दत्ता भरणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। कोणताही मोठा नेता येत असेल तर त्यांचं स्वागत आहे। देशमुख घराणं या भागातील मोठं घराणं असल्यानं त्याबद्दल जो निर्णय घ्यायचा तो अजित पवार घेतील असं दत्ता भरणे म्हणाले। मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे। मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधन आहेत, पण एक ना एक दिवस त्यांचा जय महाराष्ट्र करणार अशी टीका भरत गोगावले यांनी केली। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना उसातलं काहीच कळत नाही, त्यांना नेमकं कशातलं कळतं हा संशोधनाचा विषय आहे, या शब्दात शेट्टींनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। रायगड जिल्ह्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंविरोधात टीका करण्यात येते। अशातच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा साधलाय। तटकरेंचं नाव न घेता ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान दळवींनी केलं। एकीकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईत आघाडी करण्यासंदर्भात शरद पवार यांनी भेट घेतली असताच दुसऱ्या दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये उद्धव सेनेबरोबर युतीचे संकेत दिले आहेत। त्यामुळे शरद पवार गट कोणाशी युती करणार याबाबत उत्सुकता कायम आहे। जळगावमधील भुसावळ येथे कापूस उत्पादक महासंघाची निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे। या निवडणुकीमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्व 12 सदस्य बिनविरोध विजयी झाले। त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी बिनविरोध विजयी झालेल्या सर्व सदस्यांचं अभिनंदन केलं। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे। भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राष्ट्रवादी आणि उबाठा पक्षात राडा झाला। दोन्ही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच गोंधळ पाहायला मिळाला। नांदेडच्या बिलोलीत उमेदवारी मागे घेण्यावरून 2 गटात वाद झाला। राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या पतीला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात धाव घेऊन महिला उमेदवार विजयालक्ष्मी हरणे यांच्या पतीची सुटका केली। आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। नगराध्यक्षपदासाठी भाजपानं प्रशांत कुऱ्हाडेंना तर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश कुऱ्हाडेंना उमेदवारी दिली आहे। रायगडमधील पेण नगरपालिका निवडणूक रंगतदार होत असून छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं नगरसेवक पदाचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 12B मधून भाजपाचे अभिराज कडू तर 12A मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशीला हरिश्चंद्र ठाकूर यांची बिनविरोध इथे निवड झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 58,000 दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे संभाजीनगर मनपाला दुबार नावे शोधण्यासाठी 1300 पानांची यादी तपासावी लागणार आहे। 15 दिवसात प्रत्येक दुबार मतदाराची चौकशी करून त्यांची नावं एका ठिकाणातून वगळावी लागणार आहे। अमरावतीमध्ये 4 ठिकाणी काँग्रेसने मुस्लिम बांधवांना उमेदवारी दिली आहे। तुमच्यात मुस्लिम बांधवांना उमेदवारी देण्याची हिंमत आहे का? 4 मुस्लिम उमेदवार दिले तर तुम्हाला झोंबलं, पण 6 ठिकाणी हिंदू उमेदवार सुद्धा दिले असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं। पालघर उपजिल्हा प्रमुख अनिल चव्हाण यांच्या वार्ड क्रमांक 22 मधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू असं आमदार राजेंद्र गावित म्हणाले। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मतं निर्णायक ठरणार आहेत। पालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का अधिक असल्यानं पालिकेचा महापौर लाडक्या बहिणी ठरवणार। जळगावच्या 40गाव नगरपरिषदेच्या निवडणुकीतून 2 दिवसांमध्ये 11 उमेदवारांनी माघार घेतली आहे। अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने सस्पेन्स वाढला असून आज शेवटच्या दिवशी किती उमेदवार माघार घेणार यावरून अंतिम लढत ठरणार। सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी सभा होणार आहे। शहाजी बापूंसाठी थेट एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत। भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यातील धुसफूस आता थेट एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर अधिक वाढेल अशी शक्यता आहे। ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडलाय। जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्यासह उबाटा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला।
विश्रांतीनंतर आपलं स्वागत। आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 100 मध्ये। अमरावतीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या होत्या। पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये, आम्ही घाबरत नाही असं म्हणत यशोमती ठाकूरांनी संताप व्यक्त केला। नाशिकमधील डोंगराळे गावातील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये संतापजनक असून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिलंय। आरोपीला फाशी व्हावी म्हणून महिला आयोग प्रयत्न करणार असंही त्या म्हणाल्या। बालिकेच्या हत्येच्या निषेधार्थ मालेगावमध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चा संपताच जमाव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संतापलेल्या जमावाने न्यायालयाचा गेट तोडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जमावाला न्यायालय परिसरातून बाहेर काढले। जालन्यात 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी मारत आत्महत्या केली आहे, तर शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केलाय। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात गेल्या 25 दिवसांपासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। सत्ताधारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं मनसे आणि ग्रामस्थांनी पुणतांबा ग्रामपंचायत समोर मटका फोडू आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला। यावलमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पहाटे 4 ते सकाळी 7 या वेळेत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। हद्दपार आरोपींवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 56 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मालेगावात झालेल्या मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला। काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। शिर्डीत 15 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतो, यामुळे नागरिक धास्तावले आहेत। वन विभागाला सांगूनही कोणतीही कारवाई होत नसल्यानं नागरिक संतप्त झाले। पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदी थेरगाव बोट क्लब येथील केजुबाई बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये ही फेसाळल्याचं पाहायला मिळत आहे। नदीतील या प्रदूषित पाण्यामुळे जलचरांचं जीवनमान धोक्यात आलं असून मानवी आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला। ठाण्यातील 125 जुन्या पाडकाम सुरू असताना इतिहासकालीन प्राचीन शिल्प आणि मूर्ती आढळून आलेल्या आहेत। 46 एकरवर मनोरुग्णालयाचं पाडकाम सुरू असून आणखी शिल्प आढळण्याची इथं शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जिल्हा मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी याबाबत माहिती दिली। मालेगावमधील डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून वाशिमच्या बस स्थानक परिसरामध्ये नागरिकांनी नराधमाचा पुतळा जाळला। यावेळी अनसिंग व्यापारी मंडळ, हिंदू संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली। परभणीच्या बोर्डी गावातून 47 कट्टे सोयाबीन चोरी केल्याची घटना समोर आलेली आहे। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या घटनेमुळे शेत आराखड्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये एका युवकाला एसटी बसनं चिरडलंय। खामगाव शहरातील चिखली बायपासवर ही घटना घडली आहे। मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर तरुणाचा एसटी बसनं तरुणाला उडवलं आणि या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला। पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची गणेश पेठेत धिंड काढली। आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी पोलिसांनी कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर या 3 आरोपींना घरझडतीच्या बहाण्यानं घेऊन जात धिंड काढली। कोल्हापुरात कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे। शेतीच्या वादातून भाऊबंधांनीच इथं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाऊबंधांमध्ये 8 एकर शेतीचा वाद आहे। संगमनेर शहरातील गणेशनगर परिसरामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एमडी ड्रग्ज विकणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। आलिशान कारसह 43 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये मधमाशांनी रुग्णांवर हल्ला केला। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू तर 39 रुग्ण जखमी झाले आहेत। 9 गंभीर जखमी रुग्णांवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत।